प्रत्येकाच्या घरात एखादा ना एखादा व्यक्ती असा असतो की ज्याला बिनकामाच्या गोष्टीचा जास्त जरा छंद असतो आणि त्याला असं वाटतं की हा कामस्वरूपी आपल्या जवळच असावा, मग त्या कामी असो किंवा नसो. आणि प्रत्येक वेळेस आपण साफसफाई करायला बसलं की तेव्हा म्हणतो की राहू दे ना, तुला काय अडचण आहे, ठेवून दे ना, पुढच्या वेळेस कधीतरी कामी येईल म्हणून. तर आज मी ठरवलंच होतं की पूर्ण अख्खीची अख्खी बेडरूम आपण साफ करायची कोणी हद्दीत. आणि या गोष्टींचा जरा मला जास्त शौक आहे. आता तुम्ही म्हणाल कशाचा, तर हे बघा धना डाळ आणि बडीशेप आणि ह्या क्यूटचा पानपुड्यामध्ये मी सगळं काढून ठेवलं होतं. आणि हे बघा माझं कपाट. एकच वस्तू आमच्याकडे अशी आहे की ज्याच्यावर आम्ही सगळा पसारा ठेवतो घरातला, कारण श्रीषाचा तिथे अजिबात हात पुरत नाही. आणि एवढा पसारा झाला होता की तिथे आता अक्षरशः जागाच उरली नव्हती. मग काय म्हटलं, चला आता आपल्याला कोणी हलती साफ करावंच लागते. आणि ते घेतलं सगळं साफ करायला. औषधांनी तर एवढं जास्त कपाट भरलेलं होतं श्रीषाचं, म्हणजे अर्धी जागा त्यानेच घेतलेली होती. मग बिनकामाचे औषध वगैरे मी फेकून दिल्या. आणि हे बघा माझ्या नवऱ्याला ह्या गोष्टींचा जास्त शौक आहे. असे बिनकामाचे कॉईन जुने पुराणे जे की अजिबात भारतात बी चालत नाही आणि बाहेर पण चालत नाही. आता वास्तविक आम्ही दोघं पण बाहेर गेलेलो नाही. आणि हे एवढे सगळे औषध मला फेकून द्यावे लागले. फायनली नंतर मी जागा केली ना, असं काहीतरी कपाट दिसत होतं. नंतर मग खिडकीत पण उरल्या सुरल्या गोष्टी असतात, ते पण स्वच्छ करून टाकली, सगळं व्यवस्थित पुसून टाकलं. आता बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपला जिथे हात जात नाही, म्हटलं चला आज आपण पूर्णपैकी असं पुसूनच टाकायचं. आणि फायनली माझं बेडरूम असं काहीतरी दिसत होतं. नंतर त्यांचा फोन आला, ते बोलले की 5-10 मिनटं तू दुकानात बस, मला हातपाय धुवायचे. मग मी दुकानात बसले आणि नंतर मग घरात आले. स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि आज मला विचारच येत होतं कशाची भाजी करायची. आता गवाराची भाजी करायची. चलो, फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. बाय.